नमस्कार टीव्ही 9 मराठीच्या आजची बातमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। महायुतीच्या जागा वाटपावर अगदी थोड्याच वेळात दिल्लीमध्ये बैठक होतीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीमध्ये दाखल झालेत। जे.पी. नड्डा आणि अमित शहांच्या उपस्थितीत अंतिम शिक्कामोर्तबही होणार असं कळतंय। तर अजित पवार हे मावळच्या चौथ्या जागेसाठी आग्रह धरणार अशी ही माहिती सूत्रांकडून समोर येतेय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3च जागा मिळणार अशी शक्यता आहे अशी माहिती ही सूत्रांकडून कळतेय। त्यामुळे जागा वाटपाबाबत आज तरी निर्णय होतो का हे बघावं लागेल। आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानाकडे रवाना झालेला आहे। तीनही नेते वेगवेगळ्या ठिकाणाहून खरं तर आले आहेत। देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधून आले आहेत, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघंही नेते मुंबईमधून आलेले आहेत। त्यामुळं अजूनही महाराष्ट्राबाबतची जी यादी आहे ती जाहीर झालेली नाही। खरं तर CEC म्हणजे सेंट्रल इलेक्शन कमिटीची जी बैठक आहे भाजपची ती आज होणार होती, ती 10 तारखेला होईल असं सांगितलं जातं, मात्र आता ती 12 तारखेला कदाचित होणार आहे। त्यामुळे आज जागा वाटपाबाबत निर्णय झाल्यानंतर CEC मध्ये त्यावर शिक्कामोर्तब होईल आणि मगच भाजपकडून दुसरी यादी जाहीर केली जाईल, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या भावी खासदारांचं म्हणजेच उमेदवारांची नावं असतील। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली।